नमस्कार मैत्रिणींनो, ओवी अँड आरवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बाहेर मार्केटमध्ये मिळतो तसा म्हैसूर पाक अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कसा बनवायचा। त्यासाठी साहित्य इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यानुसार अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे गरम करून। इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे। इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण सगळ्यात आधी पाक करून घ्यायचा। त्यामुळे 1 वाटी साखर, हा पाक आपल्याला जास्त घट्टसर पण नाही करायचा, 1 ताई पाक करून घ्यायचा। साखर विरघळेपर्यंत आपण ह्याला हलवून घेऊ। त्यामध्येच आपण वेलची पूड पण टाकूया। वेलची पूड स्वाद चांगला येतो। आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण तूप गरम करून घेऊया। पाक आपला होत आलेला आहे। आता आपण थोडं थोडं बेसन पीठ ऍड करूया। गाठी सुरायचं नाही, पूर्ण हलवून घ्यायचं। आता आपण यात गरम केलेलं तूप टाकूया। थोडं थोडं करत तूप टाकून घ्यायचं, म्हणजे त्याला छान जाईल। गाठी फुटायचं नाही त्यामध्ये। बघू शकता जाळी आलेली आहे। छान पद्धतीने जाळी आलेली आहे। आता आपण याला काढून घेऊयात। त्या भांड्याला आधी तेल लावलेलं आहे। आपण याला अशा चौकोनी डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण याला थंड होऊन देऊयात। हे थंड झालेलं आहे। हे गरम असताना त्याच्या कापण्या काढून घेतल्या। आता आपण याला काढून घेऊयात। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे याला। अगदी कमी वेळेमध्ये आपला म्हैसूर पाक तयार झालेला आहे। अशा पद्धतीने घरच्या घरी आपला म्हैसूर पाक तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।